हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि NTUTC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत ऑल इन वन MCQचं प्रॅक्टिस सिरीज. या सिरीजमध्ये पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे दोन पार्ट याआधी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस पार्ट कव्हर केले नसेल त्यांनी सर्व पार्ट कव्हर करा, त्यानंतर आजचे लेसन पहा. फ्रेंड, आजच्या लेसनमध्ये देखील खूप महत्त्वाचे MS सेट एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन पाहणार आहोत. आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलला तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून MS सेट असेल किंवा नेट असेल किंवा पेट एंट्रन्स असेल या सर्व एक्झाम संदर्भात तुम्हाला अपडेट भेटत जातील. फ्रेंड, आज आपण पार्ट सेकंडलाच कंटिन्यू करत महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. पार्ट सेकंडमध्ये टोटल 30 पर्यंत क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. त्या पुढचे क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तरी 30 पर्यंत क्वेश्चन आपण कव्हर केलेत. आजचा 31 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणतोय समजून घ्या. शांतपणे क्वेश्चन समजून घ्या, त्यानंतर त्याचं आन्सर काय येऊ शकतं हे ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करू शकता. क्वेश्चन काय म्हणले समजून घ्या. ॲटिट्यूड, ॲक्शन अँड अपीअरन्स इन द कंटेक्स्ट ऑफ क्लासरूम कम्युनिकेशन आर कन्सिडर ॲज. म्हणजे क्लासरूममध्ये जे कम्युनिकेशन होतं आहे ते कम्युनिकेशन होत असताना एखाद्याचा ॲटिट्यूड, एखाद्याचे ॲक्शन किंवा एखाद्याचा ॲपिअरन्स, त्याला AAA असं म्हणतो आपण. ठीक आहे, हे सर्व कशामध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजे क्लासरूममध्ये तुम्ही कम्युनिकेशन करताय पण तुमच्यामध्ये काहीतरी ॲटिट्यूड आहे, तुम्ही ॲक्शन काहीतरी घेत आहे, तुमचा ॲपिअरन्स वेगळा आहे, म्हणजे तुम्ही जे कपडे घातलेले आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत, गोल्ड वेगळं काहीतरी घातलेलं आहे. ठीक आहे, असं तुमचा ॲपिअरन्स आहे. तर एक कशात कन्सिडर होतं? व्हर्बलमध्ये होतं का? नाही. ॲटिट्यूड, एखाद्याचं तो तोंडच वाकडं आहे, ॲटिट्यूड आहे. व्हर्बलचा पॉईंट आहे? नाही. ॲक्शन, तो काहीतरी ॲक्शन करतोय, व्हर्बल नाही, बोलत नाही कारण तो. ठीक आहे. ॲपिअरन्स, तुमचं राहणीमान, त्याच्यावरून तुम्हाला काही येते आणि काही येत नाही असं समोरचा ठरवतो. म्हणजे तुम्ही आता बोलता काही नाही, फक्त तुमच्या राहणीमानावरून समोरचा तुम्हाला जज करतो. म्हणजेच काय? व्हर्बलचा पॉईंट नाही आहे. मग कशाचा आहे? नॉन व्हर्बलचा आहे. कारण ॲटिट्यूड यामध्ये पण कुठली गोष्ट बोलून दाखवली जात नाही, तो जाणवतो. बरोबर ना? एखादी व्यक्ती ॲक्शन घेत असतो एखाद्या गोष्टी संदर्भात, त्यावेळेस पण एखादी गोष्ट बोलली जात नाही, ती डायरेक्टली कृती असते न बोलता केलेली. आणि ॲपिअरन्स म्हणजे काय? तुमचं राहणीमान जे आहे त्यावरून तुम्ही कसे आहात हे समोरच्याला जज करता येतं, तो म्हणजे ॲपिअरन्स. या तीनही गोष्टी नॉन व्हर्बलच्या आहेत, कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शब्द यूज केला जात नाही. विथआउट वर्ड कम्युनिकेशन होत असतं. सिम्पल. म्हणून ऑप्शन आपला सेकंड या ठिकाणी करेक्ट येईल. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अवघड असं काही नाही, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. व्हर्बल म्हणजे ज्या ठिकाणी आपण शब्द वापरतो, मग शब्द ते ओरल असतील किंवा रिटन असतील, तो नाही व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणजे काय? आपण शब्दच वापरत नाही. सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. ए गुड कम्युनिकेटर बिंग हिज हर प्रेझेंटेशन विथ ए. म्हणजे जो चांगला कम्युनिकेटर आहे तो त्याचं प्रेझेंटेशन कुठल्या पॉईंटने सुरू करतो. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथं थांबलेले आहात, ठीक आहे, आणि तुम्ही एका नवीन कंपनीमध्ये तुमचं प्रेझेंटेशन देणार आहात. आता ज्यावेळेस तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही ते प्रेझेंटेशन कशा पद्धतीने सुरू करणार? सिम्पल आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारचे रुळलेले कम्युनिकेटर असताल, ठीक आहे, एक्सपिरियन्स झालेले कम्युनिकेटर असताल, तर तुम्ही काय करणार? रूममध्ये गेल्यानंतर डायरेक्टली प्रेझेंटेशन सुरू करणार नाही. तुम्ही थोडं वातावरण रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, थोडंसं एखादा जोक करताल, ठीक आहे, थोडं पाणी वगैरे पिताल, म्हणजे थोडंसं फ्रेश होण्याचा प्रयत्न करणार. समोरच्याला आपण आपल्यातलेच आहोत असं जाणून देण्याचा प्रयत्न करणार. सिम्पल ना? म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस अनेक व्यक्ती असतात किंवा 2-3 व्यक्ती असतील, ते एकमेकांना ओळखत नसतात पण तुम्हाला एकमेकांसोबत बोलायचं असतं, तर त्यावेळेस आपण काय करतो? एक फ्रेंडली वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. हे कोण करतं? जो गुड कम्युनिकेटर आहे तो. सिम्पल. म्हणजेच तो त्या ठिकाणी आईस ब्रेकर करत असतो. आईस ब्रेकरचा अर्थ असा होतो की कम्युनिकेशन करण्यापूर्वी इनिशियल कम्युनिकेशन आपण एकदम थोडंसं सॉफ्ट वेने घेतो. जसं की काही व्यक्ती असतील, ठीक आहे, तुमच्या घरी पाहुणे आले, तर तुम्ही म्हणणार आहे का एखादा मुद्दा डायरेक्ट काढणार आहे का? नाही. तुम्ही म्हणताल कसा प्रवास झाला, पाणी प्या, ठीक आहे, बसा आरामशीर, थोडंसं तुम्ही रिलॅक्स त्यांना करण्याचा प्रयत्न करणार. आणि ज्या पॉईंटसाठी पाहुणे तुमच्या घरी आलेले तो पॉईंट तुम्ही नंतर बोलायला सुरू करणार. सिम्पल ना? म्हणजे सांगायचं काय? आईस ब्रेक आपण करतो की फ्रेंडली वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, नंतर पॉईंटवर येतो, त्याला आपण आईस ब्रेकर असं म्हणतो. साधं एक्झाम्पल पहा. तुमचे एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, त्याला तुमची काहीतरी गरज पाहिजे, तो तुम्हाला कधीतरी
एखाद्या वर्षातून फोन करतो अचानक, डायरेक्ट म्हणत नाही मला एखाद्या गोष्टीची गरज पाहिजे, तो असंच म्हणतो काय राव मित्र आपण किती झाले भेटलो नाही, ठीक आहे कधी भेटू असं तसं थोडंसं विचारतो तुमचं कसं चाललंय काय चाललंय बरोबर ना. आणि नंतर त्याच्या पॉईंटवर येतो, आत्ता माझा जॉब गेलेला आहे मला जॉब देतो का. म्हणजे पॉईंट काय, पॉईंट वेगळा असतो, फोन कारण म्हणजे फोन लावण्याचं कारण वेगळं असतं, पण पहिल्यांदा एक फ्रेंड वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो, तर आपण आईस ब्रेकर असं म्हणतो. ठीक आहे, नॉर्मली जे कम्युनिकेटर एक्सपिरियन्स असतात ते या गोष्टीचा यूज करतात. सिम्पल ना, बेसिक आहे. तर ऑप्शन नंबर आपला 4 करेक्ट आहे. एकदम सोपे क्वेश्चन आहे, अवघडाचं काही नाही आहे. नेक्स्ट आहे 33. ओरल कम्युनिकेशन इज बेस ऑन, आत्ता सांगितलं पहा ओरल कम्युनिकेशन आहे म्हणजेच काय, तुम्ही या ठिकाणी शब्द वापरणारे कशाच्या बेसवर आहे, बॉडी लँग्वेज नाही, ते नॉन ओरलच्या बेसवर आहे. ठीक आहे, बॉडी लँग्वेज, लँग्वेज अँड टोन ऑफ व्हॉइस, हे गेस्चर पिक्चर किंवा टोन ऑफ व्हॉइस ओरलचा बेस ठरू शकतं पण इतका नाही, म्हणजे आपण याला होल्ड करू, चुकीचं असं म्हणता येणार नाही, होल्ड करून देऊ. नंतर फेशियल एक्सप्रेशन हे नॉन ओरलचं आहे प्युअर. मग लिसनिंग अँड हिअरिंग, ओरलमध्ये काय असतं, एक तर तुम्ही एखाद्याची गोष्ट ऐकत असता, लिसनिंग करत असता किंवा हिअरिंग करत असता बरं ना, म्हणजे ओरल कम्युनिकेशन या दोन्हीच पॉईंटच्या बेसवर असतो. आता लिसनिंग आणि हिअरिंगचा पॉईंट काही तो पण क्लिअर करतो, शॉर्टवेने समजून घ्या. तुम्ही एका वर्गात बसलेले आहात, इथं टीचर तुम्हाला शिकवत आहेत, टीचर काय शिकवत आहेत हे तुम्ही टक लावून शांतपणे ऐकताय, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बसलेले आहात, टीचर शिकवत आहेत, टीचर जे शिकवत आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐकताय, समजून घेण्याचा प्रयत्न करताय, तर त्या पॉईंटला आपण म्हणतो लिसनिंग. टीचर तुम्हाला शिकवत आहेत, तुम्ही ऐकत नाहीये, तुमच्या कानावर त्या गोष्टी पडतायत पण तुमचं लक्ष त्याकडे नाहीये, तर आपण त्याला म्हणतो हिअरिंग. हिअरिंग म्हणजे आपल्याला ऐकण्याची इच्छा नसते पण आपल्याला देवाने कान दिलेले आहेत म्हणून आपल्याला ऐकू येतं, ते हिअरिंग. आणि लिसनिंग म्हणजे काय, आपल्याला जे ऐकायचं आहे ते आपण कॉन्सन्ट्रेशनला ऐकतो, त्याला आपण लिसनिंग असं म्हणतो. सिंपल, जसं की क्लासरूममध्ये तुम्ही बसलेले आहेत, क्लासरूमच्या शेजारून एखादा मोठा हायवे गेलेला आहे, हायवेवरून जाताना गाड्यांचा हॉर्नचा तुम्हाला आवाज येतोय, तो तुम्ही समजून घेताय का, नाही, पण आवाज येतोय ना कान दिलेले म्हणून, ते सगळं हिअरिंगमध्ये येतं. ठीक आहे, अनइंटेन्शनल जो पण आवाज तुमच्या कानावर पडतो, जो तुमच्या गरजेचा पण नसतो पण येतो, त्याला आपण हिअरिंग म्हणतो. आणि लिसनिंग म्हणजे जे तुम्हाला ऐकायचे ते तुम्ही ऐकून घेता, समजून घेता, त्याला आपण लिसनिंग म्हणतो. मग नॉर्मली ओरल हे हिअरिंग आणि लिसनिंगवर बेस असतं. बेसिक क्वेश्चन आहे, अवघड असं काही नाही आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 35. एक्सक्लुझिव्ह एज्युकेशनल चॅनल ऑफ इग्नो इज नोन ॲज, म्हणजे इग्नोचं एज्युकेशनल चॅनल कोणतं आहे, सर्वांना माहीत असेल, पॉप्युलर आहे, ज्ञानदर्शन. ठीक आहे, हे इग्नोचं एक एज्युकेशनल चॅनल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इज लोकेटेड ॲट, जवळपास 10 ते 12 वेळेस हा क्वेश्चन काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे नेट एक्झामला. लक्षात ठेवा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी हे शिमलाला लोकेटेड आहे. कुठे, शिमला. बेसिक क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. विच एन्सेंट युनिव्हर्सिटी वॉज पर्टिक्युलरली फेमस फॉर इट्स स्पेशलायझेशन इन मेडिसिन, म्हणजे आयुर्वेदासाठी. कुठली एन्सेंट युनिव्हर्सिटी ही आयुर्वेदा किंवा मेडिसिनसाठी फेमस होती हे तुम्हाला विचारलं आहे. बेसिक क्वेश्चन आहे, आपल्या कोर्समध्ये याबद्दल मी सांगितलेलं आहे. नॉर्मली जो आपला हा पॉईंट आहे हा हायर एज्युकेशनचा पॉईंट आहे आणि याचा ऑप्शन आहे डी हे करेक्ट, तक्षशिला युनिव्हर्सिटी. तक्षशिला ही अशी युनिव्हर्सिटी होती की त्यामध्ये मेडिसिन असेल, आयुर्वेद असेल, त्याबद्दल विचार केला जायचा, त्याबद्दल त्या ठिकाणी स्टुडंट ॲडमिशन घ्यायचे. ठीक आहे, थोडी फेमस होती ती त्या काळातली. आत्ता पण जर आपण विचार केला तर तक्षशिलासारखी युनिव्हर्सिटी झालेल्या नाही आहेत, कारण खूप ब्रँडेड युनिव्हर्सिटी होती तक्षशिला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मेजर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, म्हणजे माणसांची डेव्हलपमेंट होती का नाही हे मोजण्यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो. त्या इंडेक्समध्ये अनेक पॉईंट कन्सिडर करतात. ठीक आहे ना, म्हणजे माणसांची डेव्हलपमेंट होती का हे पाहण्यासाठी काही काही पॉईंट असतात, म्हणजे माणूस किती वर्ष जगतो, काय खातो, ठीक आहे ना, त्याला आजार किती होतात, काय होतात, कधी होतात, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला जातो. मग आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे त्यामधला कुठला पॉईंट या ठिकाणी नाही आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे, म्हणजे 3 असणारे 4 पैकी एक नाही आहे. आता लिटरसी रेट जो आहे तो आहे काय मध्ये आहे, जेवढे साक्षरताचं प्रमाण वाढणार, लिटरसी वाढणार, तेवढे लोक काय होणार आहे, जागरूक होणार आहे. ठीक आहे, म्हणजे साक्षरता वाढली, माणूस डेव्हलप होणार आहे, हा एक त्याचा पॉईंट आहे. मग याला सोडून द्या, आपल्याला नॉट वाला ओळखायचं आहे. ग्रॉस एनरोलमेंट, ग्रॉस एनरोलमेंट म्हणजे काय, पहिल्याला किती विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत आणि PG किती विद्यार्थी कंप्लीट करत आहेत.
याचा जो रेशो काढला जातो तो असतो ग्रॉस एनरोलमेंट. जसं की फॉर एक्झाम्पल पहिलीला घेतले 100 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला त्या रेशोनुसार पाहिलं तर 10 विद्यार्थी पोहोचलेले आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत. म्हणजे पहिलीला ॲडमिशन 100 घेतलं आणि PG पर्यंत 10 पोहोचले. बाकीचे गेले कुठं? मुलींनी लग्न करून टाकले, काही पळून गेल्या, काही मुलं पळून गेले, ठीक आहे, किंवा काहींनी शिक्षण सोडून दिलं परिस्थितीनुसार, काहींनी जॉब भेटला म्हणून सोडलं, अशी काहीतरी असतील वेगवेगळी कारणं. मग या ठिकाणी पाहतात 100 विद्यार्थी पहिलीला जात आहेत, लास्टला पोहोचत आहेत 10. म्हणजे काय? या ठिकाणी ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 10%, बरोबर ना. म्हणजे फक्त 10 विद्यार्थीवरती पोहोचत आहेत. हा जो रेशो काढला जातो हा पण डेव्हलपमेंटचाच पॉईंट आहे. इथं जास्तीत जास्त विद्यार्थी पोहोचावेत असा गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रयत्न असतो. पहिलेला 100 विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत ना, तर PG पर्यंत 80-90 तरी पोहोचले पाहिजे असं गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे. म्हणजे यामार्फत पण डेव्हलपमेंट मोजतात. हा रेशो जितका जास्त तितकी डेव्हलपमेंट जास्त. सिंपल. नंतर 6 रेशो म्हणजे मेल टू फिमेल. काय गरजेचं आहे? काहीच गरजेचं नाही. किती मेल असून द्या, किती फिमेल असून द्या, याने डेव्हलपमेंट ठरत नाही. हा इंडेक्समध्ये ॲड नाही आहे. म्हणून याचा आन्सर ऑप्शन नंबर C हेच करेक्ट येईल. लाईफ एक्सपेक्टन्सी पण याचा आन्सर नाही होणार, कारण लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे काय? जेवढं तुमचं आयुर्मान जास्त तेवढं आपले डेव्हलपमेंट जास्त असा अर्थ होतो. सिंपल. फक्त एकच ऑप्शन आहे 6 रेशो. म्हणजे काय? मेल फिमेल याचा काही त्या ठिकाणी पॉईंट नसतो. फिमेल जास्त झाल्या म्हणजे डेव्हलप झालं आणि मेल कमी झाले म्हणजे अनडेव्हलप तसं काही नाही आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर आपला C करेक्ट आहे. नेक्स्ट आहे 39. विच ऑफ दिस इज नॉट ॲन ईमेल प्रोटोकॉल. कुठला ईमेल प्रोटोकॉल नाही आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता वेल नोन एक ऑप्शन आहे HTTP, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणतो आपण, बरोबर ना. मेलचा काय संबंध आहे का आपल्याला माहिती आहे. कशा संदर्भात आहे? वेबसाईट संदर्भात आहे. इथं विचारलं आहे मेल संदर्भात कुठलाही, ठीक आहे. नॉट ओळखायचं ना. आपल्याला कळलं HTTP हे वेबसाईट संदर्भात असतं. मग या ठिकाणी हे आन्सर नसणार आहे, फक्त हे असणार आहे. म्हणजे ऑडमॅन जरी आउट केला आपण तरी पण आपल्याला आन्सर कळतं. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे नॉर्मली मेल संदर्भात नाही आहे. बाकी तीनही मेल संदर्भात आहेत हे लक्षात ठेवा. बाकी सर्व शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म मी तुम्हाला क्लासमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आय होप तुम्ही डिटेलमध्ये ते पाठ केले असतील, समजून घेतले असतील. एकदम सिम्पलमध्ये सर्व गोष्टी आपण कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. म्हणून यामध्ये कुठेही आपण डीपमध्ये कुठलाही पॉईंट पाहत नाही आहे. सिम्पल. डेमो पेपर जर तुम्ही सोडत असाल तर त्यामध्ये पण तुमच्या खूप चांगल्या प्रॅक्टिस होईल. म्हणजे बेसिक तुम्हाला डेमो पेपरची सिरीज पण प्रोव्हाइड केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केली त्यांना माहीत असेल की खूप चांगली प्रॅक्टिस त्यामार्फत तुमची होत आहे, बरं ना. टोटल 15 डेमो पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ते प्रॉपरली कव्हर करून जा. आणि एक सांगाल की ज्यांना आपला कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती तुम्हाला शेअर केली जाईल. योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता, किंवा फक्त प्रॅक्टिस सिरीज तुम्हाला जॉईन करायचं असेल तरी पण तसं व्हॉट्सअपला मेसेज करा की प्रॅक्टिस सिरीज म्हणून. ती देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल याच व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर, ठीक आहे. आता 40 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतो ते पहा. द मेन एम ऑफ ई-गव्हर्नर्स इज. म्हणजे ई-गव्हर्नर्स जे गव्हर्नमेंट आणतंय त्याचं मेन एम काय? गव्हर्नमेंट काय करते? सर्व गोष्टी ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करते, सर्व गोष्टी इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये करण्याचा प्रयत्न करते. का करते बरं? काय करायचं आहे ना? फ्रॉड कमी करायचं आहे, ठीक आहे ना. जे करप्शन आहे ते कमी करायचं आहे आणि ट्रान्सपरन्सी वाढवायची. त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट या गोष्टी करते. बेसिक आहे, लॉजिकच्या बेसवर क्वेश्चन आहे. इथं म्हणलं पहा, रिड्यूस करप्शन अँड इन्करेज ट्रान्सपरन्सी. म्हणजे सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्या तर काय होतं? बेसिक आहे ना, करप्शन कमी होणार आहे, ठीक आहे. ऑफलाईनमध्ये काय करप्शन थोडं जास्त असतं, ऑनलाईनमध्ये कमी असतं, थोडं पूर्ण नष्ट झालेलं नाही आहे. इंडियामध्ये जवळपास ती गोष्ट आता अशक्य झालेली, ठीक आहे, करप्शन कमी करणं, कारण ती चेनच इतकी मोठी. आता करप्शन थोडंसं कमी करणं, रिड्यूस करणं, ट्रान्सपरन्सी वाढवणं, या अनुषंगाने गव्हर्नमेंट काय करते? सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट क्वेश्चन 41. विच ऑफ द फॉलोइंग फाईल फॉर्मॅट इज नॉट ए व्हिडिओ फाईल फॉर्मॅट. आता ऑडिओ फाईल फॉर्मॅट आणि व्हिडिओ फाईल फॉर्मॅट हे सर्व तुम्ही प्रॉपरली कव्हर करून जा. MSCET एक्झामला यावर क्वेश्चन येत असतो. इथं तुम्हाला विचारलं आहे की व्हिडिओ फाईल फॉर्मॅट कुठला नाही आहे, नॉटवाला विचारला आहे. म्हणजे 3 व्हिडिओ फाईल फॉर्मॅट असणार आहे, एक कुठला नाही ते ओळखायचं आहे. आता MP4 जो आहे तो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओवालाच आहे. याचा फुल फॉर्म तुम्हाला मी सांगितलेलं आपल्या कोर्समध्ये काय होतो? जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप, JPEG.
शब्द काय जॉईंट फोटोग्राफी, पी म्हणजे काय फोटोग्राफी. इथं काय म्हणलंय व्हिडिओ. फोटोचा आणि व्हिडिओचा काय संबंध आहे का? नाही. फोटोग्राफी वेगळं, व्हिडिओग्राफी वेगळं. मग नॉटचं आन्सर भेटलं का आपल्याला? येस भेटलं. फुल फॉर्ममध्येच जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप म्हणजेच हा इमेजचा फॉर्मॅट आहे, नॉट व्हिडिओचा. सिम्पल. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर आपला 4 करेक्ट आहे. फुल फॉर्म प्रॉपरली लक्षात ठेवा. जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप असा याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे आपल्याला कळतं आहे फोटोग्राफीशी निगडित आहे. त्यांनी विचारलं आहे की नॉट व्हिडिओ फाईल फॉर्मॅट, हा व्हिडिओचा नाही आहे. मग आपल्याला आन्सर भेटला ना. बाकी हे तिघही व्हिडिओचे आहेत हे लक्षात ठेवा. इथं MP4 म्हणलं व्हिडिओ. जर MP3 असेल, MP3 तर हा ऑडिओचा, हे लक्षात ठेवा. MP4 असेल तरच व्हिडिओ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रिव्हिएशन ISP? त्याला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतात. MS सेट आणि नेट एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर याचा फुल फॉर्म विचारला बेसिक, तो आपण पाहिला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. A to F सिस्टीम इज यूज इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर सिस्टीम? म्हणजे ए पासून ते F पर्यंत हे जे नंबर आहेत हे कुठे यूज केले जातात? कसे? A नंतर B नंतर C नंतर D नंतर E नंतर F. बरं ना. हे कुठे यूज केलं जातं? नॉर्मली हेक्साडेसिमलला यूज केलं जातं. सिम्पल. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. हे हेक्साडेसिमलमध्ये काय काय येतं हे कोर्समध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. बरोबर ना. त्यामध्ये काय असतं? A पासून F पर्यंत असतं आणि 0 पासून 9 पर्यंत असतं. कसं असतं? 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. हे टोटल किती झाले? 10. म्हणजे 1 पासून 9 पर्यंत 9 आणि 0 त्याच्यात आणखी एक काढलं तर 10 झालं. आणि त्याच्या पुढे काय असतं? A B C D E आणि F. A म्हणजे काय असतो? 10 असतो. B म्हणजे 11 असतो. C म्हणजे 12 असतो. D म्हणजे 13 असतो. E म्हणजे 14 असतो. आणि F म्हणजे 15 असतो. हे हेक्साडेसिमल नंबर सिरीज आहे. ठीक आहे. 0 पासून 9 पर्यंत आणि 10 11 12 13 14 15 त्यांना काय अक्षर देतात? A B C D E F. सिम्पल. हे हेक्सामध्ये असतं. नसन माहीत तर तुम्ही 10वीचं कुठले लेक्चर पाहू शकता किंवा यूट्यूबवर सर्च करा हेक्साडेसिमल नंबर सिरीज. तुम्हाला त्यावर कुठलंही लेक्चर जे आवडेल ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. बायनरी आणि हेक्साडेसिमल सिम्पल. किंवा ऑक्टल पण पहा, ते पण महत्त्वाचं आहे. नाही तर मग कोर्समध्ये मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते तुम्ही पाहिलं असेल. नेक्स्ट आहे 44 नंबरचा क्वेश्चन. ड्युरिंग डे टाईम नॉईज पोल्युशन इन रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सीड. म्हणजे जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्यामध्ये नॉईज पोल्युशनचं लिमिट किती आहे हे विचारलं आहे. कधी? दिवसा. आता या ठिकाणी लक्षात ठेवा इंडस्ट्रियल एरिया, रेसिडेन्शियल एरिया, ठीक आहे, आणि जो आपला कमर्शियल एरिया असेल तिथं सर्व ठिकाणी डे आणि नाईट. इथं पण डे आणि नाईट, इथं पण डे आणि नाईट. म्हणजे सर्व ठिकाणी डे आणि नाईटचं लिमिट दिलेलं आहे त्यांनी, की दिवसा तुम्ही किती आवाज केला तर नॉईज पोल्युशन कन्सिडर केलं जात नाही आणि कितीच्या पुढे आवाज गेला तर नॉईज पोल्युशन कन्सिडर करतात, हे सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टी मी कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत किंवा तुम्ही सरळ गुगलवर जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला या इन्फॉर्मेशन भेटून जातील. सिम्पल. आता रेसिडेन्शियल एरियामध्ये डे टाईमला म्हणजे दिवसा, ठीक आहे, कितीच्या पुढे नॉईज गेला तर नॉईज पोल्युशन कन्सिडर करतात. 55 dBच्या पुढे जर आवाज गेला दिवसा रेसिडेन्शियल एरियामध्ये तर तो नॉईज पोल्युशन असतो. म्हणजे तुम्ही DJ वाजवत आहे पहा, काही DJ पोलीस पकडून नेतात, काही नेत नाही. जर तुम्ही 55 dB पर्यंत आवाज नेला तर पोलीस तुम्हाला काही करणार नाही. 55 पेक्षा जास्त नेला तर पोलीस तुम्हाला पकडून नेऊ शकतात, DJ तुमचा जप्त होऊ शकतो. सिम्पल. म्हणजे बेसिक पॉईंट आहे. मग लक्षात ठेवा रेसिडेन्शियल एरियामध्ये डे टाईमला 55 dB लिमिट आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 45 नंबरचा. द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ लर्निंग इज. म्हणजे लर्निंगचा अर्थ काय होतो, लर्निंगचं मिनिंग काय होतं हे तुम्हाला विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे इनकल्केशन ऑफ नॉलेज, म्हणजे प्रलोभन करणं, याचा काही संबंध नाही आहे. मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर, येस हे करेक्ट होऊ शकतं. मोस्ट ॲप्रोप्रिएट अर्थ होऊ शकतो म्हणजे एखाद्याचं म्हणतो ना आपण स्वभावच पूर्णपणे बदलून टाकणं. ठीक आहे. एखादा म्हणतो ना खूप बोगस विद्यार्थी होता पण आम्ही त्याला शिकवलं चांगलं आणि तो आता सुधारला आणि तो मोठा बिझनेसमॅन झाला असं म्हणतात टीचर. म्हणजेच काय, त्याचं बिहेवियरच चेंज केलं टाकलं, म्हणजेच ॲक्च्युली तो खरंच शिकला. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी अर्थ असा होतो की ॲप्रोप्रिएट मिनिंग काय होतं लर्निंगचं, जर तुमच्यात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असेल, तुमचं बिहेवियर चांगलं होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही खरे शिक्षित आहात असा अर्थ होतो. नाहीतर मग तुम्हाला शिक्षित कोणीही कन्सिडर करणार नाही. जसं की फॉर एक्झाम्पल आपण इन्व्हायरमेंट शिकतो पहा,
ठीक आहे, पहिली दुसरी तिसरीला. आत्ता FI जर तुमचा वर्ग असेल तर FIला पण इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट शिकवतात. आता इन्व्हायरमेंटमध्ये मग शिकवतात की झाडांना वाचवा, पाणी जिरवा वगैरे सर्व, बरोबर ना. आणि रंगपंचमी किंवा धुलीवंदन आलं का तुम्ही टँकरने पाणी उधळता. म्हणजेच काय, तुम्ही शिकलेलं नाहीत. तुम्ही अभ्यास केला आहे, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवले, पण तुम्ही ते आत्मसात नाही केलं, तुमचं बिहेवियर त्यानुसार चेंज नाही केलं, तर तुम्ही लर्निंग केलं नाही असा अर्थ होतो. पण तुम्ही जिथे आत्मसात केलं, तुमचं बिहेवियर त्यानुसार चेंज झालं, तर तुम्ही खरे शिकलेले आहात. सिंपल ना. म्हणजे तुमचं मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर, तुमचं बिहेवियर चेंज झालं तर तुम्ही खरेच अभ्यास केला असा अर्थ होतो. सिंपल. तर फ्रेंड, आज आपण 45पर्यंत MCQs पाहिलेले आहेत. या पुढचे MCQs आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणारच आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून सर्व गोष्टींचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत जाईल. या लेक्चरच्या लिंक देखील मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आपल्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. ठीक आहे. आणि कोर्स जॉईन करायचा असेल किंवा फक्त प्रॅक्टिस सिरीज जॉईन करायची असेल तर या नंबरला मेसेज करू शकता. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी कव्हर करून दिल्या जातील. पेपर फर्स्टमध्ये 92पर्यंत देखील विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेला आहे. तुम्ही देखील चांगला स्कोअर करून MSCT एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. ठीक आहे. आजचं लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.